शेतकरी मित्रांनो, थंबनेलवर पाहिल्याप्रमाणे तुम्हाला या दोन योजनेचे 5,000 रुपये मिळणार आहेत व हे 5,000 रुपये कसे मिळणार, तो कसे तुमच्या खात्यावर जमा होणार ते समजा सांगणार आहे। त्याआधी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, आपणास माहीत असेल PM किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी योजना राबवली जाते व नमो शेतकरी योजनेमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजेच की घोषणाबाजीमध्ये नमो शेतकरीमध्ये आता 15,000ची वाढ म्हणजेच की दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे। जी नमो शेतकरी योजना आपल्याला दर 4 महिन्याला 2,000 रुपये देत होती, आता ती नमो शेतकरी योजना किती देणार आहे माहिती आहे का तुम्हाला? डबल 3,000 रुपये देणार आहे। व आता PM किसान तुम्हाला किती देणार आहे? तर PM किसान तुम्हाला 2,000 रुपये देणार आहे मित्रांनो। म्हणजे की तुम्हाला वर्षाला PM किसान 6,000 रुपये देत होती आणि नमो शेतकरी योजना 6,000 रुपये देत होती। असे दोन्हीचे मिळून आपल्याला दर 4 महिन्याला 4,000 रुपये येत होते व दर 12 महिन्याला 12,000 रुपये येत होते। तर आता यात वाढ करण्यात आलेली आहे, फक्त एकाच योजनेमध्ये वाढ करण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो, ती म्हणजे की नमो शेतकरी योजना। आणि या नमो शेतकरी योजनेचा येणारा 5वा हप्ता तुम्हाला वाढून मिळणार आहे, म्हणजेच की 3,000 रुपये मिळणार आहेत। आणि येणारा 19वा हप्ता म्हणजेच की PM किसानचा हप्ता हे 2,000 रुपये मिळणार आहेत। तर अशा प्रकारे नमो शेतकरीचा 5वा हप्ता आणि PM किसानचा 19वा हप्ता, तर या दोन्हीचे मिळून तुम्हाला 6,000 रुपये म्हणजे की 5,000 रुपये मिळणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला 5,000 रुपये तुमच्या खात्यावर जमा आहेत। पण शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत? तर ज्या शेतकऱ्यांचे बँकेला आधार कार्ड ऑनलाईन अपडेट आहेत व तसेच ज्या शेतकऱ्याचे EKYC पूर्ण असेल त्यालाच, कारण की बरेचसे शेतकरी असे की त्यांना 18वा हप्ता PM किसानचा अद्याप खात्यावर पडलेला नाही व नमो शेतकरीचा 4था 5वा हप्ता खात्यावर पडला नाही। तर येणाऱ्या काळात 6वा आणि 19वा हप्ता तुम्हाला पाहिजे असणार आपल्या खात्यावर 5,000 रुपये, तर लवकरात लवकर आपली EKYC करून घ्या व आपले आधार कार्ड अपडेट करून घ्या। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।